हॅलो गाइज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. ॲक्च्युली हा व्लॉग खूप 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 जास्त स्पेशल होणार आहे आणि ह्या एका सुवर्ण क्षणाचा आपण साथीदार होणार आहोत. हे तुम्हाला खरंच नाही शब्दात सांगू शकत की काय फील होतंय. कारण का आज आहे 22 जानेवारी आणि 22 जानेवारीला आपले 500 वर्षानंतरची मोठी प्रतीक्षा सार्थकी लागणार आहे. कारण का 22 जानेवारीला म्हणजे आजच्याच दिवशी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत. सो हा प्रत्येक हिंदूसाठी, जगातल्या प्रत्येक हिंदूसाठी एक मोठा सुवर्ण क्षण आहे आणि त्याचे साथीदार व्हायला प्रत्येकाला नक्की आवडणार आहे आज. आणि आज खूप साऱ्या स्पेशल गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो आता ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याआधी आपण कार सेवकांना विसरलं नाही पाहिजे, कारण का हे सगळं पॉसिबल झालं ते कार सेवकांमुळे. आता ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो की कार सेवक कोण आहेत. आता ॲक्च्युली कार आणि कर सेवक या दोन्ही शब्दांमध्ये थोडं कन्फ्युजन आहे. आता कर मध्ये संस्कृतचा अर्थ होतो हात आणि त्याचाच अपभ्रंश झालाय आपल्या पंजाबी भाषेमध्ये कार. करला कार म्हणतात. म्हणून जे करचा अर्थ होतो की आपल्या धर्मासाठी निस्वार्थपणे सेवा करून आपल्या धर्माला वाचवण्यासाठी ज्यांनी काम केलं त्यांना म्हटलं जातं कार सेवक. सो ह्याच कारसेवकांमुळे, त्यांच्याच आंदोलनांमुळे, त्यांच्याच सगळ्या ह्या एका प्रयत्नामुळे आपलं हे श्रीराम मंदिर उभं राहत आहे. आणि हिंदूंचं तर त्याच्या मागे एक खूप मोठी स्वप्नपूर्ती आहे. सो हे खूप आजचा दिवस स्पेशल होणार आहे आणि 22 जानेवारीला तिकडे प्रभू श्रीराम विराजमान होतीलच. आणि पण अख्ख्या भारतवर्षात नाही तर अख्ख्या जगामध्ये ह्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात होणार आहे. सो तेच उत्साह आपल्या श्रीवर्धनमध्ये आपण सुद्धा करणार आहोत. आळीपासूनच त्याची सुरुवात आहे. म्हणजे प्रत्येक देवळं सजवली गेली आहेत, प्रत्येक ठिकाणी भगवे ध्वज लावले गेलेत, प्रत्येक ठिकाणी सगळीकडे नुसती फुलांच्या रांगोळ्या आहेत, सगळीकडे सडे आहेत. सो आपल्या आता जवळ जागमध्ये देवीला सुद्धा सजवलं जात आहे. तिला पूर्ण सजवून वगैरे तिच्या इथे रांगोळ्या काढल्या जात आहेत. त्या तुम्हाला सगळ्या दाखवतो जाऊन. आणि आज आपल्या इथे पूर्ण एक जल्लोष म्हणून एक आळीनी महाप्रसाद ठेवलेला आहे. तो आपल्या सगळ्यांसाठीच आहे त्याच्यामुळे. आणि त्यानंतर खास आकर्षण म्हणजे दुपारी 2 वाजता, आपण आता 11ला पण तिथे जाऊच, पण दुपारी 2 वाजता आपल्या रथाचं तिकडून आगमन होणार आहे छत्रपती शिवाजी चौकातून आणि त्याचा समारोप तिकडे आपल्या राम मंदिरामध्ये होणार आहे. सो हे सगळं तुम्हाला दाखवायचं आहे. आपली सगळी टीम पण असेल आणि हा एक काय बोलतो आपण त्याला, भूतो ना भविष्यते असा एक सुवर्ण क्षण ज्याचे साथीदार आपण सगळे होणार आहोत. नशिबानं आपण की ह्या पिरियडमध्ये आहोत की आपल्या डोळ्याने आपल्याला आपल्या प्रभू श्रीरामांना मंदिरामध्ये विराजमान होताना बघणार आहोत. सो हा एक खूप स्पेशल दिवस आहे. तुम्हाला तुमच्या सगळ्यांसोबत, मला शब्द नाही आठवत, तुमच्या सगळ्यांसोबत घालवायचं आहे. सो तुम्ही नक्की सगळेजण ह्या एका व्लॉगचा पार्ट बनाल आणि हा पूर्ण एक जल्लोष म्हणू शकत नाही, सोहळा, एक मोठा सोहळा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो चला, बाजूला जी तयारी चालू आहे ती तुम्हाला दाखवतो. चला, हे बघा पूर्ण आपल्या बाजूला सगळी तयारी केलेली आहे. सगळीकडे भगवे ध्वज लावले, तिकडे मंडप केलाय आणि हे बघा. सो इकडे सगळं तयारी झालेली आहे. आता मागे तुम्हाला जाऊन दाखवतो. हे बघा सगळी तयारी चालू आहे इथे आणि देवीला सजवण्याचं काम चालू आहे. आता देवी पूर्ण रेडी होईल तेव्हाच तुम्हाला देवी दाखवतो, पण तोपर्यंत सगळी तयारी, तिकडे जेवणाची तयारी चालू आहे. सगळं महिला वर्ग इकडे बघा, इकडे जेवणाची तयारी चालू आहे आणि इकडे देवीला सजवलं जात आहे. सो देवी पूर्ण रेडी होईल तेव्हा तुम्हाला मी देवी दाखवतो. हे बघा सगळी फुलांची तयारी आणि हारांच्या माळा वगैरे इथे बनवल्या जातात गोंड्यांच्या. आता ह्याच नेऊन आपल्या देवीजवळ काही लावायचे आहेत. ते फुलं आपल्याला रांगोळीसाठी वापरायचे आहेत. चांगली सगळी मोठी टीम काम करते ते आमची. इथूनच रथ जाणार आहे अशा या मार्गाने जीवनेश्वर आळीतून. सो इथे सगळं पूर्ण जो रथाचा येण्याचा जो वाट आहे ती पूर्ण सजवलेली आहे आणि इथे सुद्धा आपल्याला आता रांगोळी काढायची आहे. आणि आपल्या आळीतमध्ये तर तयारी चालूच आहे, इकडे पण तयारी चालू आहे. फक्त 2 बॅनर लावलेले आणि इथं फक्त मोठी एक रांगोळी आपल्याला काढायची आहे. सगळी इथे फक्त आखणी चालू आहे ती रांगोळीची. आणि मग एकदा आखणी झाली की मग इथे पूर्ण एक रांगोळी काढली जाईल, कारण का इथूनच आपला रथ येणार आहे. जय श्रीराम. चला चला चला, माहोल आहे ना सगळीकडे एकदम. गाडीला पडे बघा झेंडा वगैरे लावलेला आहे, फुल तावाला होता मी. फायनली चौकात पोहोचलोय आणि चौकात एक वेगळाच माहोल आहे. सो तुम्हाला सगळं दाखवतो आता.
आमचे आदावडे साहेब आले. उशीर आलाय पण आला 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 आला. आरती वगैरे झाली आहे आणि 2 वाजता इथूनच आपला रथ प्रारंभ होणार आहे रथाचा. सो मजा येणार आहे. सगळे एकदम रेडी होऊन येऊ तेव्हा. बाकी हे बघा हा जल्लोष तोच आहे. चला चौकात आता उत्साहात होत चालू आहे आणि आपले सगळे भाविक आहेत. काय म्हणाल? जय श्रीराम. आज जवळजवळ 495 वर्षाची सर्व हिंदू धर्मियांची प्रतीक्षा संपलेली आहे. अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली आत्ताच आणि श्रीवर्धनमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. सर्व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे, जनतेमध्ये जल्लोष पाहायला मिळतो. धन्यवाद धन्यवाद. एकदा जय श्रीराम. चला हे बघा आपले सगळे आता इथे आले. इकडे तिकडे होते, इथे जागेवरच होते पण इकडे तिकडे उभे होतो. हा पण झालंय आणि आरती वगैरे झाली. आता फक्त 2 वाजायची वाट बघतोय. 2 वाजल्याच्या नंतर आपला रथ निघणार आहे. आम्ही सुद्धा चेंज करून येणार आहोत. हा जरा एक वेगळं आपला अटायर एकदम सगळे जरा ट्रेडिशनल वेअर मध्ये येऊ. सो मजा येईल खूप आणि सगळीकडे जल्लोष तेच आहे. भगवमय वातावरण आहे. डीजे वाजतोय, नुसती तीच गाणी ऐकू येतात पण मजा आहे. सो मजा येईल मजा येईल. जय श्रीराम. जय श्रीराम. श्री राम पुजारी हैं, भगवान रंग में रंग लिया चोला. हम श्री राम पुजारी हैं, हम भगवाधारी हैं. सुनो जी हम. आम्ही आता आलो भैरीच्या देवळामध्ये आणि आपल्याकडे सगळीकडे खासियत काय नेमकं तिथे 12 वाजून 12 मिनिटाची प्राणप्रतिष्ठेची सुरुवात होती. सो प्रत्येक देवळामध्ये, प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक ठिकाणी त्याच वेळेत आरती चालू आहे, भजन कीर्तन चालू आहे, सगळीकडे चालू आहे अख्ख्या पूर्ण भारतवर्षामध्ये. सो एकदम प्रसन्न वातावरण अख्ख्या श्रीवर्धनमध्ये. असं वाटतं सगळ्यांच्या घरी काही ना काहीतरी जल्लोष आहे आणि आतमध्ये पण आरतीच चालू आहे देवळामध्ये आणि पूर्ण देवळाची सजावट पण मस्त केलेली आहे एकदम. हा मॅडम काय म्हणाल? आता इथे या ठिकाणी आरती झाली परंपरेप्रमाणे. आता इथे घंटानाद करण्यात येणार आहे. नंतर देवाला आम्ही सकाळी प्रसाद बनवलेला आहे. तो प्रसाद तिथे आता दाखवून तो सर्वांना वाटण्यात येणार आहे. अरे वा 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 वा. सर असंच सगळीकडे प्रसाद. आता मंदिरात पण जाऊन येऊया आपण. चला जय श्रीराम. जय श्रीराम. चला प्रसाद पण मिळाला आहे. चला आता. हा थँक्यू मॅम. हे बघा जेवायच्या पंक्ती लागल्यात आमच्या आता. सो एक पंगत उठली आहे, दुसऱ्या पंक्तीला आम्ही बसलोय. सो जेवायला बसलोय सगळेजण. हे बघा आणि आता लगेच आम्हाला जेवून निघायचं आहे आपल्या रथयात्रेला. सो लगेच आता जेवू. देवीचं दर्शन पण घ्यायचं आहे. देवीचं दर्शन घेऊन मग सकाळी झालंय, फक्त ते आता रेडी जी केलेली आहे ते पूर्ण दाखवायचं आहे. सो मग जेवल्याच्या नंतर मग लगेच तिकडे पण निघू. हां सो मग जेवायला तो दाखवतो काय काय. हे बघा वरण भात आहे, पापड आहे, लोणचं आहे, जिलेबी आहे, वाटाण्याची भाजी आहे, माटाची भाजी आहे. एवढे आयटम्स आहेत. सो जेवायला जस्ट आता जेवण पण झालंय आणि जेवून आलोय आता झाकमाता देवीजवळ. तुम्हाला मगाशी आलो तर तयारी चालू होती त्याच्यामुळे आपल्याला तुम्हाला बोललो मी नंतर दाखवेन जेव्हा पूर्ण रेडी होईल तेव्हा. पण आता देवीची सजावट झालेली आहे आणि पूर्ण आजूबाजूचा आणि बॅकग्राऊंडचा परिसर पण खूप सुंदर केलाय. तुम्हाला दाखवतो सगळं आता. मस्त एकदम सजावट केलेली आहे आणि सगळं इको फ्रेंडलीच आहे. मागे आपली केळीची पानं लावली आहेत, बॅकग्राऊंड जरा चांगला वाटावा आणि उठून दिसावा म्हणून. आणि श्रीरामांची प्रतिमा आहे, आपल्या देवीला सजवलं आहे पूर्ण मुखवटा वगैरे करून आणि खूप छान वाटतंय सगळीकडेच. सो इथे पण एक रांगोळी काढली आहे छोटीशी आणि असं पूर्ण सजावट केलेली आहे. महाप्रसाद आपण आता जेवलो, मस्त होतं एकदम सगळं ऑथेंटिक. सो छान वाटतंय सगळं सजवलेलं आणि आता लगेच निघायचं आहे. थोडा आराम करू आणि मग निघू आणि चेंज करू. मग ट्रेडिशनल वेअरमध्ये सगळेजण तिथे पोहोचू. चला फायनली रेडी झालोय आणि आता चाललोय आपल्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये. रॅली तिथून आता चालू होईल आणि सगळा जल्लोष आणि तिथला श्रीवर्धन हक्का तिथे जमला असेल. स्वतः मजा करू. जाऊया. ठीक आहे चला. जय श्रीराम.
झालंय बघा. पूर्ण रथ तिकडून येतोय आणि पूर्ण मिरवणूक आता पुढे चालली आहे. भरपूर भाविक आहे तिथे. सो जो जल्लोष आहे श्रीरामाच्या नावाचा तो सगळीकडे दुमदुमतोय आणि सगळं भजन कीर्तन पण आहे, डीजे पण आहे आणि सगळ्यांचा उत्साह एक वेगळ्या ह्याच्यात आहे. वाईब आहे. सो आता त्याच रॅली सोबत आपण रथासोबत चाललोय. रथामध्ये सुद्धा दाखवतो तुम्हाला काय केलंय, तर ते तुम्हाला नक्की बघायला आवडेल. आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट अशी की आज्या ही पूर्ण रॅली अनवाणी पायाने चालणार आहे. म्हणजे हिमतीला तुझ्या दात अनवाणी पायाने चालणार आहे दुपारच्या 2च्या कडकडीत उन्हात. सो आता बघूया कितपत त्याचा तो पण तो पूर्ण करतोय. शेवटपर्यंत आहे. तो मजा येईल. बघूया. श्री राम पुजारी हैं, भगवान रंग में रंग लिया चोला. हम श्री राम पुजारी हैं, हम भगवाधारी हैं. सुनो जी हम भगवाधारी हैं, हम भगवाधारी हैं. सुनो जी हम भगवाधारी हैं. आणि हे बघा ज्या छोट्या प्रतिमांसारखं त्यांचं एक रूप सजवलंय. ते आपले सगळे छोटे आपला बाल हनुमान कोणतरी बनलाय आणि सगळे लहान स्वरूपातले आपले राम, लक्ष्मण आणि सीता यांचं आपल्याला दर्शन होत आहे. आणि ते खूप छान वाटतंय. या एका रथामध्ये बसवलंय आणि अख्खं श्रीवर्धनचं पब्लिक आपला समोर आहे. फायनली आपलं रथ आता आला सोमजाई मंदिराची इथे आणि सोमजाई मंदिराची इथे एक मानाची आरती ओवाळली जाईल प्रभू श्री रामांना. म्हणजे आपल्या ज्या प्रतिमा आहेत तिथे आणि जे रूप उभं केलं आहे त्यांना. सो खूप जल्लोषाचं वातावरण आहे आणि अख्खा श्रीवर्धन एकवटलाय. हे रथाला बघायला मिळतं. तेच एक 4 दिवसा लागली आहे. काय म्हणशील विचार? खूप भक्तिमय वातावरण आहे. हो आणि उत्साही लोक आहेत. खूप मजा येते. प्रतीक्षेनंतर आता फायनली राम मंदिर झालंय. तर सगळ्यांचा उत्साह आहे खूप. आणि तिकडे डीजे वरती सगळे पाठी फिरकतायत आणि इकडे आपल्या भजन कीर्तनामध्ये तल्लीन आहे. जय श्रीराम. हे काय हे कुठे फेटा कुठे आहे? अरे फेटा काय एवढा उशीर झाला. फेटे मी घरी झाले. आई ग. आणि आपला अजून सुद्धा किती अर्धा पाऊंडच झाला ना? अर्धा पाऊंडच झालाय. अजून तसाच आहे माणूस आपला शेवटपर्यंत. कमिटमेंट वाढले. ऋषी आलाय. बनाएंगे मंदिर कसम तुम्हारी राम प्राणों में प्यारा है, प्राणों में प्यारा है, अवधपुरी का नाम बनाएंगे मंदिर. आहा जय श्रीराम. जय श्रीराम. हे सगळे आपले जुने आहेत मंडळी. काय आला तो बाकी तुम्ही आलात दोघं. पण काय नाथ भाई बघ रॅली बघ गर्दी. हा तू आलास कुठून? हा ना ठीक आहे. आता हे बघा केळसकर पाकाडी जिकडे आता रॅली गेली आहे आणि रथ इकडून जाईल आणि आपल्या तिकडून जीवनेश्वर आळीतून तसा वरून जीवनेश्वर मंदिराच्या इकडून जाईल. पण हे बघा सगळेजण आता आलेत.
सो मस्त माहोल वाटतोय सगळा. फायनली आता रथ आपल्या जीवनेश्वर आळीतून असं जाणार आहे पुढे, पण तो आत्ता आहे आपल्या ओजाळी पाकाडीमध्ये. सो ओजाळी पाकाडीतून येतोय रथ आणि त्याचं स्वागत आपण आपल्या जीवनेश्वर आणि महेश्वर आळीच्या नाक्यावरती करणार आहोत. सो आता सगळी तिथे रांगोळी वगैरे काढून रेडी झाली आहे, सगळा माहोल तिथे तयार, तुम्हाला तो दाखवतो जाऊन. प्रभू श्रीरामांचं आपल्या आळीमधून आता इकडून इकडे आगमन झालं होतं आणि स्वागत जोरदार केलं. एकदा बोला प्रभू श्रीरामचंद्र की जय. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कदम तुम्हारी राम प्राण में प्यारा है, प्राण में प्यारा है, अवधपुरी का नाम बनाएंगे
श्रीवर्धनमध्ये आपल्या सोमजाईचा पण रथ निघतो, पण रथाला पण गर्दी असते, पण ती जागोजागी असते. पण श्रीवर्धनमध्ये पहिल्यांदा एवढी चालती, म्हणजे आपण काय बोलतो आपण वाहती गर्दी ही पहिल्यांदा असेल. आणि सगळी लोक आहेत, मग त्याच्यामध्ये मुलं पण आहेत, बारकी बायका पण आहेत आणि मोठे पुरुष मंडळी पण आहेत. सो प्रत्येक वयोगटातली माणसं एकदम जल्लोषात, माणसं तेवढीच आहेत. कोणच कमी नाही. आणि आता थोडंच अंतर राहिलंय, राम मंदिरामध्ये याचा समारोप होणार आहे, पण एवढी गर्दी आहे ना, प्रचंड आलोट. आपण आता जवळजवळ शिवण्या जिथे आलो, आईस फॅक्टरी जिथे आहोत, पण प्रत्येकाने चांगली सोय काय केली आहे, जिथे जिथे आपल्याला तहान लागेल, कारण का पूर्ण शिवाजी चौकातून रॅली निघाली होती, आपलं रथ तिथून निघाला होता, पण प्रत्येकाने पाणी प्यायच्या सोय जागोजागी करून ठेवल्यात. त्याच्यामुळे ते एवढी गर्दी असून सुद्धा प्रत्येकाला पाणी मिळतंय, त्याच्यामध्ये एक चांगलं आहे. पाणी कमी कुठेच नाही होत आहे. सो तहान भरभरून दिले, काही जणांनी शिरा दिलाय, पाणी दिले, बऱ्याच ठिकाणी फुलांची उधळण केली आहे. ते खूप छान आहे. प्रत्येकाने एक स्पेशल पद्धतीने स्वागत केलंय, त्याच्यामुळे आता समारोप पण होईल इथे. मला तो पण उत्साह दाखवतो समारोपात. आम्ही सगळेजण देवळात आलोय, कारण का थोड्याच वेळात आपल्या प्रभू श्रीराम इथे देवळामध्ये पोहोचतील, पण आता गर्दी होईल म्हणून आम्ही थोड्या आधीच आलो, म्हणजे दर्शन घेता येईल. आत्ताच जी तुम्ही बघितली पालखी गेली आहे खाली, आता ती प्रभू श्रीरामांना रथामधून आणेल आणि मग इथे पुन्हा एकदा विराजमान करेल. सो आता इथे गर्दी आहे खूप, तरी पण कोणी आलंय ना तरी पण गर्दी आहे, पण आता दर्शन घेऊया आणि मग लगेच खाली जाऊया. सियावर रामचंद्र की जय. गणपती बाप्पा जय श्रीराम. जय श्रीराम. फायनली आपला रथाचा समारोप झालाय आणि आपले प्रभू श्रीराम देवळामध्ये विराजमान झालेत आणि असा पूर्ण उत्सव चांगला होता. आणि आम्ही जय श्रीराम, जय श्रीराम, सियावर प्रभू रामचंद्र की जय. आणि आता त्याच रथातून आम्ही जरा घरी चाललोय, कारण आता पाय पण दुखायला लागले आणि मोठी खूप एक असं म्हणजे आता श्रीवर्धनमध्ये झालेल्यापैकी एवढी चालती गर्दी पहिल्यांदा बघायला मिळाली आणि खूप मजा आली, धमाल आली. आणि श्रीवर्धनकरांसाठी आणि आपल्या अख्ख्या भारतवर्षासाठी हा खूप मोठा एक सण होता. त्याच्यामुळे बोला प्रभू श्री रामचंद्र की जय. चला थँक्यू दादा. काय बोलतो भाई, मस्त रथात आलो. ह्याच्यावर काय बोलायचं तुला? एक नंबर फिलिंग. चला चला. सण का बोललो त्याचं रिझन हे आहे, आत्ताच आता येतोय आम्ही चालत आणि हे बघा घरोघरी दिवे लागलेत, पणत्या लावल्यात, म्हणजे दिवाळीसारखंच सगळीकडे माहोल आहे. सो सगळीकडे पणत्या लागल्यात, आपल्या इथे तोरणं लागली आहेत. सो एक मोठा सणच आहे हा, जो आज 500 वर्षानंतर आपला पूर्ण झाला आणि 500 वर्षांनी हा सण होतोय. पण भावानी जो पण केलेला तो पूर्ण केलाय, अनवाणी पायाने अख्खी आपली रथयात्रा त्यांनी सर्वाइव्ह केली आहे. सो शेवटपर्यंत. हो नाही, जय श्रीराम. जय श्रीराम. चला आता आळीमध्ये आलो आणि आळीमध्ये आपल्या दोन्ही साईडला पूर्ण पणत्या लावायच्या आहेत, दीप प्रज्वलन करायचं दोन्ही साईडला. सो सगळेजण जमलेत, आधी पणत्या लावून घेणार आहोत आणि नंतर मध्ये प्रज्वलित करणार आहोत. पण एक दोन्ही साईडला असलेल्या मी पूर्ण तुम्हाला लावून झाल्यावरती दाखवेन की कसं वाटते. पूर्ण आळी दिव्याने झगमगून उठेल तेव्हा एक चांगलं वाटेल. सो आता ते दिवे लावून घेतोय. आपण आता आलोय आपल्या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आणि भैरवनाथाच्या मंदिरामध्ये पूर्ण दीप प्रज्वलन केलंय आणि सगळीकडे पणत्या लावल्यात. पण पहिलं आपण आपल्या आळीमध्ये चालूच आहे, तिथे काम आटपायच्या आधी आपण तिथे पण पोहोचू. पण पहिलं भैरवनाथ मंदिरामध्ये जेवढ्या पणत्या लावलेल्या तुम्हाला दाखवतो. सो हे बघा पूर्ण दीपमय झालंय सगळं मंदिर आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळीकडे दिवे लावलेत
सो एक ना श्रीवर्धनमध्ये काय आहे असा अद्भुत चमत्कार कधीच झाला नव्हता जो आज बघायला मिळाला आपल्या प्रभू श्रीरामांमुळे. सो खूप सुंदर वाटतंय सगळं. आता लगेच आपण आपल्या आळीमध्ये जाऊया. त्या पणत्या लावून झाल्या असतील आणि फायनली आळीमध्ये आलोय आणि सगळीकडे आता पणत्या लावून झाल्यात आणि ते बघा तिकडून लावत येत आहेत. सो आता तुम्हाला लावतायत ते पण दाखवतो आणि पूर्ण तुम्हाला लावून झाल्याच्या नंतर पूर्ण आळी कशी दिसते ते पण दाखवतो. बघा एक 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 दिवे आता सगळे लावत येत आहेत आणि आता पूर्ण आळी तुम्हाला हे दिवे लावून झाल्याच्या नंतर दाखवतो कसं वाटतंय. आळीमध्ये पणत्या लावतायत पण त्याच्या आधी तुम्हाला पूर्ण दाखवायच्या आधी मी आपली झाकमाता देवीची ते पणत्या लावलेल्या आहेत त्या सुद्धा दाखवतो. हे बघा इथे प्रभू श्रीरामांचं नाव आहे आणि इथे पूर्ण दीप प्रज्वलित केलेलं आहे आणि झाकमाता देवीचं नाव काढलेलं आहे. हे बघा पूर्ण एरिया दिवे लावून एकदम उज्ज्वलित केलेलं आहे आणि मला वाटतं झाकमाता देवी आपल्या पहिल्यांदा आपण एवढं दीप प्रज्वलन केलं असेल ना. मस्तच एकदम फर्स्ट टाइम. सो आपल्या प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठेला एक चांगलं आम्हाला एक निमित्त मिळालं आणि खरंच भारी वाटतंय. काढा के बघा एक नंबर. जय श्रीराम. जय श्रीराम. फायनली सगळ्या पणत्या लावून झाल्यात आणि आता तुम्हाला दाखवतो की आळी कशी वाटते. आम्ही लाईट पण ऑफ केली आहे. सो तुम्हाला आता बघा एकदम काळोखामध्ये पणत्या एकदम उजळून दिसतात. तो दाखवतो तुम्हाला. जमलेले सदस्य आणि आपले सगळे आळीतली सगळे भाविक यांना आज मला सांगायला आनंद होतोय की आज एक शुभ दिवस होता. आपल्या प्रभू श्रीरामांचं आज विराजमान झाले ते त्याच्या मंदिरामध्ये आणि प्राणप्रतिष्ठा झाली. सो 500 वर्षाचा हा कालावधी होता आणि खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी की आज प्रभू श्रीराम देवळामध्ये विराजमान झाले. आणि सगळ्यात एक आनंदाची पण गोष्ट आणि आपण आज खूप सगळेजण लकी आहोत की ह्याच चळवळीमध्ये जे कारसेवक होते तेच कारसेवक त्यातले 2 कारसेवक आज त्या चळवळीमधले आपल्या सोबत आहेत. ते म्हणजे अमर गुरव आणि प्रमोद पडवळ. सो आपण खूप लकी आहोत की असले 2 हिरे आपल्या जवळ आहेत, आपल्या आळीमध्ये आहेत. सो आपण त्यांचा सत्कार करू. या एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी दोघांसाठी मी पहिला आमंत्रित करतो अमरदादाला की अमरदादा ये आणि मी विनंती करतो श्रीकांत साठे यांना की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. जय श्रीराम. दुसरं मी विनंती करतो प्रमोद दादाला की त्यांनी यावं आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी शंकर जाधव यांना आमंत्रित करतो. कुणी ज्यांनी केलं नाही अशा ह्या 2 व्यक्तींनी केल्याबद्दल मी आपल्या महिला मंडळ आणि आपल्या सगळ्याच्या आळीच्या वतीने, हे माझ्याच वतीने आपल्या आळीच्या वतीने मी ह्या प्रमोद याला हे असं प्रदान करतो. जय श्रीराम. आज सर्व समस्त हिंदू बांधवांना जो खूप आनंदाचा दिवस आहे आज की जी 500 वर्ष म्हणजे खूप मोठे होतात. आपण 500 वर्षाचा विचार पण करू शकत नाही. पण जो काय आपल्या कालावधीत म्हणजे जो आपल्या विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवाराने जे काही हा लढा चालू केला त्याच्यानंतर आज राम मंदिर पूर्ण होऊन आज रामाची मूर्ती तिथे आज प्रतिष्ठापना झालेली आहे. आणि आज सगळ्यांसाठी म्हणजे आज मी तर श्रीवर्धनमध्ये पहिल्यांदा बघितलं की सगळा हिंदू समाज एकवटलेला आज खरोखर पहिल्यांदा म्हणजे आज सगळीकडे व्हिडिओ येतात त्यावेळेला सगळीकडेच असाच माहोल आहे. पण आपल्या श्रीवर्धनला एवढ्या सगळ्या प्रमाणात कधीच आजपर्यंत बघितलं नव्हतं. त्यामुळे सर्व हिंदू बांधवांचं मनापासून मनपूर्वक आभार आणि आज आमचा सत्कार केल्याबद्दल आपल्या आळीचं पण आभारी आहोत.
धन्यवाद खरे तुमच्या दोघांचे की तुम्ही असे हिरे चमकून गेलात की आता कार सेवकांबद्दल मी ऐकून होतं पण खरंच मला माहित नव्हतं की आपल्या आळीमध्येच तुम्ही ती कार सेवा केली आहे. त्याच्यामुळे आळीतर्फे तुमचे दोघांचेही आभार खूप खूप. आपल्या हिंदू धर्मासाठी हा खूप मोठा क्षण होता एक चळवळीचा म्हणजे. आणि तुम्ही सगळे भाविक जमलात आज आणि आपण सगळं प्रेमाने आणि सगळ्या एकदम जल्लोषात सगळा उत्साह सादर केला आणि त्याच्यामुळे सगळ्या भाविकांचं आपल्या पुरुष मंडळींचं महिला मंडळीचं जेवढं काही जेवण केलं होतं खूप सुंदर जेवण होतं. आणि असंच प्रत्येक कामामध्ये आपण प्रत्येक धर्माच्या कुठल्याही कामामध्ये आपण आपल्या उत्साहामध्ये एकत्र येऊन सगळं सेलिब्रेट करू. आणि मी आपला हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय श्रीराम. आणि अशा तऱ्हेने आमचा सकाळपासून जो उत्साह चालू होता, अयोध्येत आपले प्रभू श्रीराम विराजमान झालेत आणि गावामध्ये अशी आलोट गर्दी कधीच पाहिली नव्हती जी एवढी वाहती गर्दी आज बघायला मिळाली. आणि सगळीकडे सेलिब्रेशन होते आज. प्रत्येक ठिकाणी निमित्त तेच होतं. आळीमध्ये पण एवढे दिवे लावण्याचं निमित्त हेच होतं, देवीला सजवण्याचं निमित्त हेच होतं. आणि पाकाडीसाठी आणि आमच्यासाठी सगळ्यांसाठी हा खूप मोठा एक क्षण होता. त्याच्यामुळे कसं वाटलंय सगळ्यांना? प्रभू श्री रामचंद्र की. फायनली घरी आलोय आणि आजचा आपला सण हा समारोप झालाय सणाचा त्या म्हणावं. पण खूप 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 भाग्यवान आहे की ह्या डोळ्यांनी मला हा क्षण सुवर्ण क्षण बघता आला. कारण का हे भरपूर पिढ्या गेल्या यामध्ये. आज 500 वर्ष म्हणजे झाले किती. आणि त्याच्यामध्ये खूप सारे कारसेवकांनी आपले बळी दिले. आणि मला माहीत नव्हतं ॲक्च्युली. सकाळीच मी बोललो ब्लॉगमध्ये की कारसेवकांच्या मुळे हे आहे. आणि ते 2 कारसेवक माझ्या आळीमध्ये राहतात ते मला खरंच माहीत नव्हतं. ते मला आत्ता कळलं. सो खरंच खूप लकी आहे की हे कारसेवक माझ्या जवळ होते आणि माझ्या जवळ राहतात अजूनही. आणि त्यांना त्यांच्या त्या डोळ्यांनी हे सगळं बघता आलं ना. आज राम मंदिरामध्ये आपला प्रभू श्रीराम तिथे बसला आहे हे त्यांना त्यांच्या डोळ्यांनी बघता आलं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि खूप जल्लोषात हा सगळा उत्सव साजरा झाला. खूप मजा आली. जी लोकांच्यात एनर्जी होती हे शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये. आणि इथपासून आपल्या हिंदू धर्मासाठी हा मोठा क्षण चालू झाला आहे पुन्हा एकदा. तो पर्व जो भारतवर्षाचा पुन्हा एकदा चालू झाला आहे. आणि खूप 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 जास्त महत्त्वाचा हा दिवस होता. आणि हा दिवसाचा साक्षीदार सगळ्यांना माझ्यासोबत तुम्हालाही होता आलं हे आपण खूप लकी आहोत. सो हा असा होता हा ब्लॉग. मी जास्त आता हा मोठा नाही करणार कारण ऑलरेडी हा ब्लॉग मोठा झाला आहे. पण ह्या ब्लॉगला मोठं करण्यासाठी मला काहीच असं गिल्ट फील होत नाही आहे. जेवढं मोठा करू तेवढा कमी आहे कारण का ती सक्सेस गाथा एका ब्लॉगमध्ये दाखवणं शक्य नव्हतं. सो जेवढं काही तुम्ही बघितलं त्याला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज अँड बाय बाय. I'm working, I wanna be great, yeah. अरे ही एक साईडलाच जातं रे काय मला काय समजतच नाही. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.